पाठ 10वा. ओळख भारताची. नकाशाचा उपयोग करून आपण आपल्या भारताची ओळख करून घेऊया. या ठिकाणी आपल्याला दिसतोय नकाशा. वरती नाव आहे भारत प्रमुख नद्या. त्याच्या शेजारी आपल्याला चारी दिशा दाखवणारे बाण दिसतायत. नकाशाच्या थोडं खाली आलं तर तुम्हाला अंतर दिसेल आणि सूचीमध्ये नदीचं चिन्ह दिसेल. हा नकाशा बघा आणि त्यातील 5 नद्यांची नावं सांगा. गंगा, महानदी, कावेरी, गोदावरी, ब्रह्मपुत्रा. छान. यानंतर हा नकाशा भारत प्राकृतिक. या ठिकाणी दिशा दिलेल्या आहेत, अंतर दिलेलं आहे आणि या ठिकाणच्या सूचीमध्ये उंचीचं प्रमाण वेगवेगळ्या रंगाचे पट्टे दाखवून दिलेलं आहे. या नकाशातून 2 पर्वत शोधून त्यांची नावं सांगा. हिमालय, निलगिरी पर्वत. नकाशातील 2 डोंगरांची नावं सांगा. बालाघाट डोंगर, मैकल डोंगर. नकाशातून 2 पठार शोधून त्यांची नावं सांगा. दख्खनचे पठार, छोटा नागपूर पठार. हिमालयात उगम पावून सिंधू नदीला येऊन मिळणाऱ्या 2 नद्यांची नावं सांगा. पहिल्यांदा शोधूया हिमालय. या ठिकाणी दिसतेय सिंधू नदी. हिमालयात उगम पावून सिंधूला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत सतलज, रावी, झेलम, चिनाब. उंचीचा विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती? त्या उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत. कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावं सांगा. पहिल्यांदा कोरोमंडल किनारा शोधूया. तो या ठिकाणी दिसतोय. याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या कावेरी, कृष्णा, पेन्नार. नकाशातील सरोवरे शोधा आणि नावं लिहा. वेंबनाड सरोवर, सांभर सरोवर. आखातांची नावं शोधा आणि ती भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते नावांसह लिहा. खंभातचे आखात भारताच्या पश्चिमेला आहे. कच्छचे आखात भारताच्या पश्चिमेलाच आहे. मन्नारचे आखात भारताच्या दक्षिणेला आहे. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावं सांगा. लक्षद्वीप बेटसमूहामधील बेटांची नावं ट्री बेट, शेतलाट बेट, अंद्रोय बेट, मिनिकॉय बेट. अंदमान आणि निकोबार बेटसमूहातील बेटांची नावं कॅचल बेट, कामोर्ता बेट, तिलॉनचॉंग बेट, कार निकोबार बेट, बॅरन बेट, नारकोंडम बेट, कोको बेटे, प्रिपारिस बेट. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचं खोरं आहे? उत्तरेकडील मैदानी प्रदेश पहिल्यांदा शोधू. गंगा नदीचे खोरे आहे. आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे, बेटे यांनी नटलेला आहे. भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या आणि दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला भारतीय द्वीपकल्प म्हणतात. आपली उत्तरेकडची सीमा हिमालयासारख्या
अति उंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे, हवामानात विविधता आहे, त्यामुळे विविध प्राणी, पक्षी, वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचा परिणाम आपलं जीवनमान, चालीरीती, लोकजीवन यावर झालेला आढळतो. आपल्या देशामध्ये विविध जाती जमातीचे लोक राहतात, विविध भाषा बोलल्या जातात. आहारात, पेहरावात, सण आणि उत्सव यामध्ये ही विविधता आपल्याला सहजपणे दिसते. आता या ठिकाणी आपल्याला दिसतोय भारताचा राजकीय नकाशा. हा नकाशा बघून आपलं राज्य ओळखा आणि ते रंगवून आपल्या राजधानीचं नाव लिहा. आपलं राज्य आहे महाराष्ट्र, राजधानी मुंबई. सर्वात उत्तरेकडे असणारं राज्य कोणतं? सर्वात उत्तरेकडे म्हणजे वरती जम्मू आणि काश्मीर. सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचं नाव काय? तमिळनाडू. अति पूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगांनी रंगवा, त्यांची नावं आणि राजधान्या सांगा. अति पूर्व म्हणजे हा प्रदेश येईल. इथली राज्य आहेत सिक्कीम, राजधानी गंगटोक. आसाम, राजधानी दिसपूर. अरुणाचल प्रदेश, राजधानी इटानगर. मेघालय, राजधानी शिलाँग. नागालँड, राजधानी कोहिमा. मणिपूर, राजधानी इम्फाळ. मिझोराम, राजधानी ऐजॉल. त्रिपुरा, राजधानी आगरतळा. आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा आणि राजधानीला गोल करा. आकारमानाने सर्वात मोठं राज्य राजस्थान, राजधानी जयपूर. लाल अक्षरांनी लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात? लाल अक्षरांनी लिहिलेली नावं आहेत दादरा आणि नगर हवेली, दमण, दीव, पुदुच्चेरी. ही संघ राज्य दर्शवतात. भारतातल्या विविध प्रदेशांनुसार पिकांच्या उत्पादनातही आपल्याला फरक आढळतो. त्यासाठी बघूया हा नकाशा. भारत, प्रमुख कृषी उत्पादने व वाहतूक मार्ग. या नकाशामध्ये आपल्याला भारतातील काही कृषी उत्पादनं आणि विविध प्रकारचे वाहतुकीचे मार्ग दिसतात. आपल्या राज्यात केशर कोठून आणावे लागेल, त्यासाठी सोयीचा मार्ग गिरवा. सर्वात पहिल्यांदा केशर याची सांकेतिक खूण बघूया. केशर कुठे मिळेल? श्रीनगर. आता श्रीनगर पासून आपल्याला यायचंय महाराष्ट्रात, त्यामुळे हा मार्ग घेता येईल. चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते? चहासाठीची खूण कोणती आहे? बरोबर, ही खूण कुठे कुठे दिसते बघा. चहाचे उत्पादन आसाम व सिक्कीममध्ये होते. आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठीचा मार्ग निश्चित करा व गिरवा. लवंगाची खूण ही आहे. लवंग आपल्याला दिसतीये केरळ आणि तमिळनाडूमध्ये. या ठिकाणाहून महाराष्ट्रात येण्याचा हा मार्ग आहे. सफरचंदाचं उत्पादन भारतातील कोणकोणत्या राज्यात होतं ते शोधा आणि त्याला गोल करा. सफरचंदाची खूण ही आहे. सफरचंद होतं जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्याचा मार्ग निश्चित करा. नागपूर या ठिकाणी आहे. येथून आपल्याला जायचंय बिकानेर. बिकानेर कुठे आहे? राजस्थानमध्ये. म्हणून नागपूरपासून या मार्गाने जाता येईल.